नमस्कार मंडळी, मी प्रमोद वैती, मी ट्रॉम्बेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललेलो आहे रेवसला, अलिबागमध्ये. आपण बोट आहे माझ्या मागे, बघू शकता तुम्ही. बोटीतनं चाललेलो आहे. बोटीचा प्रवास कसा असतो तुम्हाला तो दाखवणार आहे. बघा मित्रांनो, निघाली आमची बोट रेवसला. काय नजारा आहे बघा, भारी. सगळ्या बोट्या लागलेल्या आहेत फिशिंगच्या. पब्लिक आहे, बाईक वगैरे असते त्याच्यात. मित्रांनो, मी आता बोटीच्या वरच्या साईडला आहे. बघू शकता काय नजारा आहे. रेवसला पोचलेलो आपण. आता बोर्डनी कोळीवाड्याला चाललेलो आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये फुल धमाल येणार आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद वैती, मी ट्रॉम्बेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे अलिबाग बोडणी कोळीवाडामध्ये. रणित दादाची हालत आहे मित्रांनो, तर आपण तिथे शूट करणार आहे. पूर्णपणे व्हिडिओ बघा तुम्ही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, आपण आता मांडवात आलेलो आहे. पूर्ण मांडव कसा सजलेला आहे तुम्हाला दाखवणार आहे. आणि चला आतमध्ये घेऊन जातो आता तुम्हाला. मस्त प्रकारे मांडव सजलेला आहे. आत्ताची एंट्री आहे मित्रांनो. मस्त प्रकारे मांडव सजवलेला आहे. रणितदादाचा हल्दीसाठी हे घर आहे रणितदादाचं. मला आपण घेऊन मंडळी, आता आपण आलेलो बोटीवरती बघा फिश कटिंग होते. इथे मोठमोठा सकला आहे बघा, मोठा एकदम 30 किलोचा सकला कापलेला आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. हे दुपारची जेवणाची सोय आहे मित्रांनो. एवढा मोठा सकला आहे, जेवणासाठी कापतंय. रेवस बोडणी कोळीवाड्याला मित्रांनो जास्त करून मच्छीच भेटणार तुम्हाला. मच्छीचे प्रकार भेटणार जेवणासाठी. आणि चिकन मटन तर इथं भेटणारच नाही तुम्हाला. आणि इथं मावर बोटीमध्येच कटिंग करतात. दाखवा लोक असतात तेच कटिंग करतात. बघू शकता किती मोठी गाबोली निघालेली आहे. किनाऱ्यांची सोय झाली. मोठी गाबोली चाकण्याला या धमाल. आई, आज प्रणीतची हालत आहे. तुम्हाला काय सांगणार आता, तुम्ही काय बोलणार 2 शब्द? सांगते काय, माझे दीर लहानपणी लहान लहान मुलं होती तेव्हा दीर गेला. तेव्हा त्याच्या आजीनी आणि त्याच्या आईनी लहानाचं मोठं केलं, वारवलं. बारकी बारकी होती ते धंद्याला गेलं. कारवरून त्याही घरदार बांधलं आणि सगळं व्यवस्थित केलं. आता कार्य गोंधळ त्याचं लग्नाचं शुभ कार्य आहे. ते शुभ कार्य पार पडावं अशी माझी इच्छा आहे. आणि सगळं व्यवस्थित अनादानान बरकत आली पाहिजे अशी माझी इच्छा. आणि त्याच्या मम्मीने लय त्याचा हलवण काढलं पुरावाला. आणि ते आता लय चांगलं झालंय. त्याच कसं तरी गरीबाप्रमाण केलंय, पण चांगलं व्यवस्थित पार पडावं कार्य अशी इच्छा आहे.
देवाला मागणं घालतो. आणि देवाला अशी मागण्या घातली गणपती देवाला काय शुभ कार्य चितलंय ये देवा माझे पोराचं हे चांगलं होऊन दे आणि कटली काठी नको येऊन दे कमजोर नको येऊन दे खंडोबा देवाला देवा मल्हारी मार्तंडा या पोरावालाच शुभ कार्य आहे हे व्यवस्थित पार पार आणि कणानूच काय नको येऊन दे अशी इच्छा आहे माझी. काय नाही हे सगळं अगदी त्याची मम्मीनी सगळं लहानाचं सगळं व्यवस्थित केलंय आणि कटला टोटा नको त्याही पुरावाला आईलय मच्छी आणली सकला आणलाय उभा आणलाय तांबी आणली आणि जवळा केलाय सुकट केली सगळं व्यवस्थित केलंय. सगळ्या हल्दीला या गावकरी आई आणि व्यवस्थित पार कार्य होऊन दे शुभ कार्य आहे आणि कटलात नको टोटा येऊन दे. जाम आणलाय फिना आणलंय खाना आणलंय थंडा आणलाय बीर आणली बरांडी आणली दारू आणली सगळं पुरावाला कारवरून पण आणलंय. आजचा काय कार्यक्रम आजचं हलद आहे. ठीक आहे थँक्यू आई धन्यवाद. बोला. बोलू बोराच्या हळदीला आले दिराशे मान्य करा चांगलं कार्य होऊन दे सुखरूप होऊन दे देवा कुलीचे देवा हो सगळं बरकाट येऊन दे धंद्या पाण्यान सगळ्यान कार्य करले ते होऊन दे चांगलं सगळं सुखी होऊन दे सगळ्यांना आशीर्वाद दे काय ना हात. आई तुमचं नाव काय? राधे. तुम्ही कोण लागताय नवऱ्याचे? माझा येऊ लागते काकूस. रणजित कोण लागते तुझं? दिराज सापूर शोकरा माझा शोकरा आहे. मावशी आहे का? मावशी आहे मी हल्दीला आलोय चांगली हालत होऊ दे त्याची. वहिनी बोली चांगला आशीर्वाद द्या. चांगला आशीर्वाद आहे आमचा त्याला. हल्दीला आलोय हल्दीला सगळी माणसं येऊ दे सगळं त्याचं सुखरूप हालत होऊ दे. ओके धन्यवाद. लहान लहान मुलं बसलेले आहेत मित्रांनो नाश्ता करायला. नाश्त्याचं टायमिंग झालेलं आहे. नाश्त्याला बघा जवला आहे कांजी आहे आणि भाकरी आहे. माझे भावसाचे पुराचं शुभ कार्य आहे देवा चांगलं होऊन दे आणि आम्हाला लय मजा आली. आता जेवणाला काय काय दुपारच्या जेवणाला ते आई सांगणार आपल्याला. आई काय काय जेवणाला? दुपारी सकला मासा आणि ताम मासा आहे काय? आणि नाश्त्याला नाश्त्याला काय जवला आहे काय? जवला आणि खुपा नाश्त्याला जवला आहे मित्रांनो उत्कृष्ट प्रकारे आणि रोटी आणि हे काय आहे? हे खुपा आहे काय नाश्त्याला आहे? नाश्त्याला हा मस्त. आई प्रणित बद्दल आता काय सांगणार दोन शब्द? कोणला प्रणितचं लग्न आहे तुम्हाला कसं वाटतंय आता? लग्न आहे छान आहे पण आमची जाव आहे ना आजी आहे ना त्या आजी ही जावला कुठंच नाही पाठवली आमचा दीर मेल्यापासून. आमची आजी गावावर इकाला जाय त्या इकऱ्यान पुराणा लहानाचं मोठं केलं आणि आता खप्त झालं तेव्हा आजी वारली तेव्हा त्याच्या मम्मीने बघलं मम्मी जायला लागली इकऱ्याला आता खप्त झालं तर त्यांना कमाई झाली पोटाला पोटभर दिलं देवानी कारण कणानूच पोटा नाही आणि त्याचं आता शुभ कार्य करावची आली तर शुभ कार्य केलं आम्ही. त्याचा भाव आहे त्यांनी केलं सगळ्या तुम्ही मिनी कारवरून केलं आणि शुभ कार्य त्याचं उभं पार पारलं. शुभ कार्य चांगल्या प्रकारे हो ही देवाला प्रार्थना करतो आपण. प्रार्थना देवाला रोज हीच प्रार्थना खंडोबा देव गणपती देव शंकर यावर आमचा जास्त विश्वास. चालेल. तुमचं नाव काय आहे? माझं नाव भवानी. ओके. आणि कार्य आहे
या कार्यान कसली चिकन नको, कोणची कटकट नको, भानगर नको, टिटा नको, कोणा परसा नको. आणि व्यवस्थित हे कार्य आहे, हे चांगलं व्यवस्थित सिद्धीने व्हावं देवाय. आणि काहीच कमजोर नको येऊ दे. ओके ओके. सगळं भरपूर आणलंय. गरीबांना आमची पोरं सगळं व्यवस्थित आणलंय. कशाचीच कमी पडू दिली नाही ना. हा, ओके. सगळ्यांनी हल्दीला या मित्रांनो. सगळे हल्दीला या. आणि कोणी असतील नात्र मित्र काय भाव बहीण त्याही सगळे येऊन मनपान बसावं. आणि वारवारी गेले त्याही यावं. आणि पोराची शुभ कार्याला उभं राहावं. ओके ओके. धन्यवाद आई. एवढं नमस्कार मित्रांनो. आज प्रणीतचे मामा लोक आहेत, ते त्यांच्याकडून ऐकूया 2 शब्द. मामा आज काय काय असेल? आज तुमचं नाव काय? परशुराम कोळी. आज काय काय प्रोग्राम असेल हल्दीमध्ये? ऐकायला नाही येत. आज काय काय प्रोग्राम असेल हल्दीमध्ये? आज प्रोग्राम मध्ये हळद सकाळी निघेल, हळद निघेल आणि म्हणजे गाव फिरून येईल. आणि हल्दीचा वगैरे प्रोग्राम कसा असतो तुमच्याकडं? हळदीचा म्हणजे सकाळचं जेवण असतं. अच्छा. नंतर दुपारी हळद निघाल गावभर देव 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 करा जाईल. आणि हे होईल म्हणजे नाचत वाजत जातील घरात. रेवस जाईल राम मंदिरात. रेवसला वाजत गाजत देणार आहात. नंतर राम मंदिरात जाईल. नंतर पाटलाकडे जाईल. तिथं पाया पडून राम मंदिरामध्ये जेवढे गावात मंदिरात ते दर्शनासाठी जाणार. हा. आणि जेवायला काय काय असेल संध्याकाळी? जेवायला संध्याकाळी म्हणजे मच्छी असते. मावरा असेल ना. नॉनव्हेज आपल्या कोळी लोकांच्या हल्दीमध्ये मच्छी नसली तर कसं चालणार ना? आणि मच्छी फ्राय आणि मच्छी कालवण. ठीक आहे ठीक आहे. आणि मामा आहेत दुसरे, ते आपण त्यांच्याकडून ऐकूया. दर्शनानंद. माझं नाव तुम्ही कोण दर्शनानंद लागतं कोले. प्रणीतचे? हा? तुम्ही कोण लागतं प्रणीतचे? मामा तू मामा. मामा लागताय काय? नाव काय तुमचं? ऐकूच नाही काय. नाव काय तुमचं? दर्शनानंद कोले. हल्दीमध्ये काय काय धमाल असते तुमच्याकडं? फुल एन्जॉय करणार आहे आता. घे. तुम्ही कोण लागताय प्रणीतचे? भाऊ भाऊ काय? कुंदन सख्खे कोले. भाऊ. काय काय धमाल असते आज हल्दीमध्ये? मी तर फर्स्ट टाइम आलोय. काय काय धमाल असते तुमच्या हल्दीमध्ये? धमाल फुल धमाल. आज आजचा कार्यक्रम काय असणार? आजचा कार्यक्रम म्हणजे काय नवरा आता देवदर्शनाचा येईल. नंतर मग आपले खिंडी जवळची नाचत येईल. म्हणजे एक प्रकारे हालत काढणार आहे तसं. ठीक आहे. धन्यवाद. हे प्रणीतचे भाऊ जे आहे बघा, आता तेच बोलतील त्यांच्या मेवण्याबद्दल 2 शब्द. बोल. माझं नाव काय मंदार भाऊजी? कोले. नाव काय तुमचं? मंदार कोले. आज फुल राडा आहे हल्दीला. तुम्ही कुठे राहणार? तुम्ही इथं याच गावातले आहेत? याच गावातले आहेत काय? आज राडा होणार ना हल्दीमध्ये? ओके. धन्यवाद. तुम्ही कोण लागता प्रणीतचे? पहिला सांगा. प्रणीतचं कोण लागतं तुम्ही? हा बोला. तुम्ही कोण? मी प्रणीतची मामी. मामी आहे काय? तिने आम्हाला हाणते आणि लग्नाला कशासाठी कामाला हाणते आणि भावांना ग्वाडे हाणते. ग्वाडे हाणते आणि त्यानं आम्हाला साड्या नाही घेते आणि या पिकांच्या छान. प्रणीतच्या लग्नामध्ये मामीचं आणि मामाचं जास्त योगदान असतं. हो. मग आम्हाला तिने कालच्या पासून हाणितल्या, इथं ठेवल्या. काम खूप आम्हाला कामाला लावल्या. मी तर पहिल्यांदा राहिलो तुमच्या गावात.
तर बघू आता काय काय धमाल असेल तुमच्या गावात हल्दीला. धमाल खूप आहे आमच्या घरात या. सगळ्यांना काय सांगशील गावकऱ्यांना? या इकडे. ये. मला कधी आजी पण मी आजी आहे. माझ्या नातवाचा चुला. अरे नातू. आजी आहे. आजी आहे. हा काय माझ्या नातवाचा सोना आनंदात राहू दे. सगळी मामाला बाळ्या घेतल्या आणि आजीला साड्या घेतल्या सगळीना. झालं मग झालं. आमच्या दिराचं लग्न हाय. आम्ही फुल एन्जॉय करणार हाव. इथं फुल मजा हाय. सगळ्यांनी जेवायला या. फुल मजा आहे. खूप मच्छी खूप 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 सगळे आहे. आमच्या प्रणित भाऊच्या लग्नाला सर्वांनी या. माझे नाव दीपाली कोणे. मी प्रणितची मोठी वहिनी. मी नवऱ्या मुलाची मामी आहे. माझ्या भाच्याची हळद आहे. त्याचा मला खूप आनंद आहे. माझं नाव नागेश्वरी. माझ्या भाच्याची आज हळद आहे. मला खूप खूप आनंद आहे. सर्वांनी हल्दीला या. मी मोठी मामी. भाच्याचे लग्न आहे. सुगंधा कोली आहे. मी पणीची बारकी मामी आहे. आता हळद रेवसला जाणार आहे. तुम्ही मोठे देवान जाऊन पहिली जाणार आहे पाया पडायला. तुम्ही सगळ्यांनी हल्दीला यावे.
हा सर्व मंदिरात पाय पडायला जातो. नवरा पण सोबत असणार आहे, माम्या वहिनी काक्या सर्व जाणार आहोत आम्ही. बाय. रेवसचे आल्यावर इथे आल्यावर आमचा डीजे आहे. डीजे वर आम्ही फुल एन्जॉय. आम्ही दोघी जाऊ आहोत. आम्ही फुल एन्जॉय करणार आहोत. आमच्या प्रणित भाऊच्या लग्नाला बघायला या.